पण मग लाईट वरती आदेश ठाकूर. हाय. सगळेच तसे आहेत टायर. एक घोट प्यायला लागतंय. काय? एक घोट प्यायला लागतंय. रँडम ब्लॉग 3 आपण चाललोय कुठे? कोकण. वेलकम वेलकम कोकण. मावशी सिस्टम फाटके. आता नाश्त्यासाठी आलो आहोत. सीट स्विच केली आहे. हा पाठच्यांचं बघ ऐकून कंटाळून पुढे आलाय. चिवणी बुक काढले सोय करायला आणि हे ते कंटाळा देणार याला. पाठी सॅक्रिफाईस झालाय. आयुष ठाकूर सरप्राईज आहे यांना. आम्हाला चक्र आणू नका म्हणजे संपला विषय. व्हिडिओच काढते. कुठे कुठल्या हॉटेलचं नाव काय आहे आपण इथे खायला? शांतिनिवास समथिंग. इथे जेवायला बसलोय. इकडे सगळ्या एज कॅटेगरीचे वेटर्स आहेत. लहान मुलापासून ते एकदम वयस्कर आणि मिडल एज वगैरे सगळे. हा हे बघा वयस्करवाले पण. हे दोघी यांची बडबड नॉन स्टॉप आहे. 8 लोकांचं बिल झालंय. किती? 640 रुपये. आमच्याकडे एक माणसाचं होतं. किती? 3 भाजी हा. आणि 12 रोटी. 3 भाजी 12 रोटी आणि कोल्ड्रिंक्स वगैरे. क्वांटिटी कमी होती बट पोट भरलं ना सगळ्यांचं. 640 रुपयात 8 माणसांचं जेवण झालं. यांनी वेस्ट पण केली तरी पण आमचं सगळ्यांचं पोट भरलं. लोग ये देखो डेड बॉडी नंबर 1, डेड बॉडी नंबर 2 मी नॉर्मल. और इधर हमारा हड़कुलिया बन गया है. ये देखो, थोडं दाखवू कसं. आपको मैजिक दिखाओ. मैजिक ये देखो. डुप्लिकेट माल आहे का ना? 100% एक डुप्लिकेट माल दिला का? 60 रुपये मध्ये क्या ओरिजिनल मिळेगा? आईस्क्रीमच्या ऐवजी बर्फी भेटली आम्हाला. आपला बघ कसलं वातावरण आहे. कशी आहे आता आईस्क्रीम? रत्नागिरीचा प्रसाद दिलाय. सत्यनारायणाची पूजा. इथे आम्ही डिनर साठी आलेलो आहोत. ओरा विस्टा रिसॉर्ट. सर्वांची एनर्जी एकदम डाऊन झाली आहे फुल डे ट्रॅव्हल करून. आता उद्या सकाळी डायरेक्ट बीचवर जाऊन सगळे एकदम फ्रेश होणार आहे. हा ऑलरेडी बोलतो मी स्कुबा डायव्हिंग नाही करणार आहे. म्हणजे उद्यापर्यंत पोचलो पण नाही आहोत अजून आम्ही. तुझं काय? मी आय एम रेडी. मी आता पण करेन. 2च तास झोपलो मी. पडायला. आयुष तुझं काय? तो पण डन झालेला आहे. तो उद्या बोलणार. जेवण झालं जस्ट. आम्ही इथे जेवलो. चांगलं होतं ऑलरेडी की आम्ही इथे जेवायला आलो. अच्छा. अरे मग झालं जेवण ना. आता असं बोलतो मी. इथे सिंधुदुर्ग देवबागमध्ये रस्त्यावर कुठे लाईट्स नाही. सगळीकडे हे सगळे स्टेज आहेत एव्हरीवेअर. आणि खूप सारे लोक आहेत. लाईक सगळं भरलेलं आहे. बट ॲज यू कॅन सी लोक बाहेर पण नाही आहेत रात्री. आणि रोडवर लाईट्स पण नाही आहेत. कारण इथे लेपर्ड्स आहे. सो होपफुली उद्या सकाळी, होपफुल नाही डेफिनेटली उद्या सकाळपासून मजा सुरू होईल बीचची. सो लेट्स सी. चलो बाय बाय. म्हणजे बाकी सगळे बोलू शकते आता बाय. already गेले आहेत आणि आम्ही गुड नाईट. हां बाकी लोक गेले झोपायला. आम्ही आता असते असते चाललोय. बघू बीचवर जाऊन
जर काय असलं तर. स्टेच्या बाजूलाच बीच आहे तो. लेट्स सी. आमचा फोटोशूट आजच चालू झाला आहे. इथे फुल आउटफिट चेंज करून डिनर नंतर फोटो काढायला आलो आहोत. ही तुम्हाला पोस्ट किंवा स्टोरी बघायला भेटू शकते. कसं वाटतं, आवडलं का पोस्ट फोटो? चांगलं आहे. पोस्ट करशील की स्टोरी टाकणार? विचार करू नंतर हे सगळे फोटो जमा झाल्यावर काय करायचं. हा आमचा फोटोग्राफर. हे वाला पार्ट पण मिस कशी करू शकते. इतकं लाईक पोस्ट कसं करायचं हे करायचं शिकवतोय. बघू चला कसा हा वाला फोटो आलाय. आपण हा फोटोग्राफर बघूया कसा आहे. लेट्स अस सी. चंगासी. तोंड उघडलास तू? तोंड नाही उघडला. ठीक आहे, बघतील हे लोक. अजून आपल्याकडे 3 दिवस आहेत. मी तेव्हा फोटो काढेन. पाणी वाढलं आहे तसं. आयुष ठाकूर यांची फोटोग्राफी चालू आहे. सोलो फोटोग्राफी चालू आहे. कॅमेरामॅन ती लाईट बंद करायला बोलतात. मला लाईट बंद करतो. हे बॅकग्राऊंड सीन्स, BTS बिहाइंड द सीन्स. आता आम्ही नवीन हॉटेलमध्ये चेक इन करायला चाललो आहोत. या हॉटेलमधून चेकआउट केला. फुल मस्त व्ह्यू आहे आणि लगेच स्कुबा डायव्हिंगला जाणार आहोत. कुठे चाललोय आपण? स्कुबा डायव्हिंग. हा आमचा हा करत नाहीये. करणार आहेस तू? बघेन. आम्ही सगळे लोक स्कुबा डायव्हिंग करायला चाललो. लागले की त्याला इच्छा होणार. विदाउट स्कुबा असंच जातो डायरेक्ट. काय मम्मी तुझी स्कुबा डायव्हिंग एकदम छान केलं पाहिजे. सगळ्यांनी मजा आली. मावशी मजा आली. जातो पूर्ण. हा आता आयुष वर आला आणि बाबा आणि काका चाललेत. कसं होता आयुष? नाही आदिश पण गेला आहे. आधी जाणार नव्हता पण गेला. आता त्याला इच्छा झाली सगळ्यांना बघून जायची. मी केला एकदाच केला वरती असतानाच. हा आमचा इव्हनिंग व्ह्यू आणि या रिसॉर्टमध्ये आम्ही राहतो. सगळे एवढे दमले होते स्कुबा नंतर. डिरेक्ट लंच केला आणि झोपून गेले. आता उठून बघूया. मोस्टली सनसेटचे फोटोज काढू. इथे खूप जास्त गर्दी झाली आहे आणि आम्ही आता बघतो की लोकांनी एवढं कचरा केला इथे. आणि हा आदेश एकटा पाण्यामध्ये जाऊन मजा करतोय. पाणी तसं खूप वर आला आहे. बघूया. सगळे अजून उठले नाही आहे. सनसेटसोबत फोटो काढायला आलो होतो बट सनसेटच नाही झालं. पूर्ण ढग आले. म्हणजे इथे कसं फोटो काढणार आता सनसेटवाले. सो आम्ही नॉर्मलच काढतोय. हा आमचा
आता आम्ही साईट सीइंग साठी चाललोय. सगळे एकदम फोटोजेनिक फोटो रेडी बसलेत. प्रायव्हेट बोट बुक केली आहे. दादा ते आले आपण बॅक वॉटर्स ऑफ देवबाग मध्ये. काय करायला आलो आपण? साईट सीइंग साईट सीइंग करायला आलो. आता सुरू केलंय. आणि मग वॉटर ऍक्टिव्हिटी. मग वॉटर ऍक्टिव्हिटीज. नवीन गॉगल घेतला मी पहिल्यांदा ऑन द स्पॉट. मला माहित नाही किती आवाज येत असेल. मोटरचा आवाज आहे. ही अशी फोटोग्राफी चालू आहे ओल्ड लाईट हाऊसच्या समोर. सगळ्या लेडीजची. म्हणजेच लेडीजचे बोलून ह्या दोघांनी पण खूप फोटो काढले आहेत. आमच्यावर फक्त नाव टाक. हे आपले जाऊ घरी आंघोळ करून येऊ का पटक्यात? म्हणती बाबाला पण काढायचे एकदम. काका तुम्ही पण या असते. हळूहळू सगळेच फोटो काढत होते आणि आमच्यावर नाव टाकत होते की फक्त लेडीज फोटो काढतात. फोटोग्राफी चालू आहे ओल्ड लाईट हाऊसच्या समोर. सगळ्या लेडीजची. म्हणजेच लेडीजचे बोलून ह्या दोघांनी पण खूप फोटो काढले आहेत. आमच्यावर फक्त नाव टाक. हे आपले जाऊ घरी आंघोळ करून येऊ का पटक्यात? म्हणती बाबाला पण काढायचे एकदम. काका तुम्ही पण या असते. हळूहळू सगळेच फोटो काढत होते आणि आमच्यावर नाव टाकत होते की फक्त लेडीज फोटो काढतात. आली मी पण कशी वाटली बंपर राईड? एक नंबर मजा आली. सगळे एकदम भिजलोय आम्ही. मावशी हा आत्ता आला. हा बोटिंग करायला गेलेला आणि सगळे राईड्स मिस केले. आता रिपीट करू. हो मला शेल भेटलाय. तिथे तसे खूप सारे आहेत. हे बघूया आपण. जाऊ दे खाली. टाका फुल टाका. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आत्याना बाळा आंबाड्यावर चांदणी जावई. आपण आलोय कुठे? देवगड मध्ये. त्याला टॅन झालाय म्हणून तो असा हात ठेवतोय देवगड मध्ये चेहऱ्यावरती. आलोय. इथे आम्ही झिपलाईन साठी आलोय बट तिथे लंच लंच ब्रेक आहे. सो ते 3ला चालू होणार. तोपर्यंत आम्ही पण मग लंच करून घेतोय. हात काढण्याचं तोंड बघूनच आता आपण कॅमेरा बंद करतोय. पॉज कर लवकर. मी नंतर दुसरा व्ह्यू दाखवतो. आता आम्ही एका व्ह्यू पॉईंटला थांबलोय. इथे झिपलाईनसाठी आलोय. हे आम्हाला ऑन द वे दिसलं तर म्हटलं करून जाऊया. इतका मस्त व्ह्यू आहे आणि फोटो काढायला पण खूप मस्त जागा आहे. मी, आयुष, दादा आणि आदेश आम्ही चौघे करणार आहोत आणि डायरेक्ट तिथे उतरायचं आहे. सो मग आमच्या घरचे तिथे कार घेऊन गेलेत आणि आम्हाला तिथून पिकअप करणार. सो आम्ही चौघेच इथे थांबलो. हे लोक फॉर्म भरतात आता झिपलाईन करण्याआधी.
त्याचा आउटफिट चांगला आहे तसा आजचा. फिट चेक. आणि व्ह्यू पण खूप छान आहे इथे. आम्ही दर्शन नंतर बीचवर जाणार. काय बोल मला का दाखवते मी तर खराब दिसतो. त्याचा पूर्ण सनबर्न झाला आहे तो, त्याच्यामुळे त्याला आता ब्लॉगमध्ये यायचं नाही आहे. आता आम्ही चाललो गणपतीच्या दर्शनासाठी. गणपतीपुळेमध्ये आलो आहे. काल रात्रीच आलो आम्ही, बट आम्ही काय डिरेक्टली डिनर केलं आणि झोपायला गेलो आहे. सो आजचा ब्रेकफास्ट करून आम्ही सगळ्यांना कॅचअप करतो आहे, कारण ते आमच्या पुढे निघून गेलेत. हां, मी इथेच वॉकसाठी पण आलो होतो. हां, आपली फॅमिली दिसली मला. हो. आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता बीचवर आलो होतो. इथे इथे एवढी कमी लाईन होती की लिटरली 5 मिनिट्समध्ये झालं आमचं दर्शन करून. एकदम छान. दादाची आता मी बीचवर फोटो काढत होती आणि आता सगळे निघतोय आम्ही. हो भाऊ कुठला लेट्स गो. आमचा लास्ट डे ट्रिपचा. आज आम्ही घरी पोहोचणार परत. कसं होती दादा ट्रिप? तुम्ही सांगा. ऑर्गनाईज तर मी केलेली, मला विचारलं म्हणजे. ठीक आहे, तू जेव्हा आम्हाला विचारशील तेव्हा सांगू. आणि आता आम्ही मावशीच्या घरी पोचलो आहोत. दिस इज हाऊ द ट्रिप एंड्स. आमची थोडीशी बाकी आहे. इथे सुरू झाली होती आणि इथे संपते. आम्हाला अजून घरी जायचं आहे. दिस इज द फर्स्ट स्टॉप. दादा बाय बोलून टाक फायनल. बाय बाय.